विद्यार्थी मित्र हो, या पाठामध्ये आपण 15 एप्रिल 1912 रोजी घडलेल्या एका रहस्यमय घटनेचा म्हणजेच टायटॅनिक हे जहाज समुद्र प्रवास करत असताना का आणि कसे समुद्रात बुडाले याचा अभ्यास करणार आहोत. On 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. 10 एप्रिल 1912 रोजी जगातील सर्वात मोठे अलिशान जहाज इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टन येथून न्यूयॉर्ककडे जाण्यासाठी निघाले होते. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. त्या अलिशान जहाजाचे नाव होते टायटॅनिक. टायटॅनिक या शब्दाचा अर्थ आहे अतिविशाल. This was her maiden voyage, that is her first voyage. हा या जहाजाचा पहिलाच समुद्री प्रवास होता. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2000 passengers. 2000हून अधिक प्रवासी घेऊन टायटॅनिक हे जहाज अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले होते. The Titanic was like a floating town. टायटॅनिक हे जहाज म्हणजे जणू काही एखादे तरंगते शहरच होते. Everyone called the Titanic the finest ship in the world. Everyone was proud of her. प्रत्येकजण टायटॅनिक या जहाजाला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावाजत होते. सर्वांना या जहाजाचा खूप अभिमान वाटत होता. She was as tall as a building with 15 stories. टायटॅनिक या जहाजाची उंची एखाद्या 15 मजली इमारती एवढी होती. Inside, she was like a large hotel with grand staircases, dining rooms, shops and swimming pools. या जहाजाचा आतील भाग हा एखाद्या भव्य हॉटेलसारखा होता. या जहाजामध्ये भव्य जिने, मोठमोठी भोजनगृहे, दुकाने आणि जलतरण तलावही होता. Everyone thought that the Titanic could never sink. They called her the unsinkable ship. प्रत्येक व्यक्तीला वाटत होते की टायटॅनिक हे जहाज कधीच बुडणार नाही. टायटॅनिकला लोक न बुडणारे जहाज म्हणू लागले. The ship's builders were so sure of this that they put only a few lifeboats on the ship. या जहाजाची बांधणी करणाऱ्या लोकांना हे जहाज कधीच बुडणार नाही याची एवढी खात्री होती की त्यांनी या जहाजावर खूपच कमी जीवरक्षक बोटी ठेवल्या होत्या. The journey was very comfortable. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. या जहाजातला प्रवास हा खूपच आरामदायी होता. प्रवाशांना ते जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करत आहेत याचा अभिमान वाटत होता. त्यांना या जहाजावर सुरक्षित वाटत होते. Then came the night of 14 April. The sky was clear and the sea was calm. 14 एप्रिलची ती रात्र आली. त्यावेळी आकाश निरभ्र होते, समुद्रही शांत होता. Many of the passengers were asleep. त्यावेळी जहाजातले बरेचसे प्रवासी हे झोपलेले होते. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. कॅप्टन स्मिथ यांना माहीत होते की जवळपास हिमनग आहेत. त्यामुळे त्यांनी एका व्यक्तीला या जहाजाच्या टपावरून हिमनगांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. Suddenly at 11:40 p.m. the man saw something. He grew cold with fear. अचानक रात्री 11:40 त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसले आणि तो भीतीने गारठून गेला. A huge iceberg stood right in the path of the Titanic.
आईसबर्ग ही एल्ट. एक प्रचंड हिमनग टायटॅनिकच्या मार्गावर उभा होता. तो व्यक्ती जोराने ओरडला, जहाजाच्या मार्गामध्ये हिमनग आहेत. कॅप्टन स्मिथ fought hard to steer the Titanic away from the iceberg, but the ship changed direction slowly and her side scraped the mountain of ice. कॅप्टन स्मिथ यांनी टायटॅनिकला हिमनगापासून दूर घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु जहाजाने संथपणे त्याची दिशा बदलली आणि जहाजाची एक बाजू हिमनगाला घासली गेली. A shower of ice fell on the decks and the iceberg cut holes along the ship's side. जहाजाच्या वरच्या मजल्यांवर मोठा हिमवर्षाव झाला. जहाजाच्या एका बाजूला हिमनगाने छिद्र पाडले होते. Water began to pour into the lower decks. Most passengers heard nothing and slept on. जहाजाच्या खालच्या मजल्यांवर पाणी जोराने आत येऊ लागले होते. कित्येक प्रवाशांना काहीच ऐकू आले नाही आणि ते तसेच झोपी गेले. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लडिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे सहकारी जहाजामध्ये येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह रोखू शकले नाहीत. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. त्यांना जाणीव झाली की टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात सापडलेले आहे. कधीही न बुडू शकणारे जहाज आता बुडू लागले होते. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent messages on the ship's radio asking for help. Help! Titanic is sinking. Come quickly. 12:15 कॅप्टन स्मिथ यांनी जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी तातडीचे संदेश पाठवले. वाचवा, टायटॅनिक जहाज बुडत आहे, ताबडतोब या. Then he ordered the crew to wake all the passengers up. त्यानंतर कॅप्टन स्मिथ यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रवाशांना झोपेतून उठवण्याचा आदेश दिला. A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's messages. द कॅलिफोर्निया हे जहाज तेथून फक्त 20 मैल अंतरावर होते, परंतु या जहाजाला टायटॅनिकचा संदेश मिळाला नाही. हर रेडिओ वॉज टर्न्ड ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. कॅलिफोर्निया या जहाजाचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक झोपलेला होता. Another ship called the Carpathia heard the Titanic's calls and sailed at full speed towards her. कॅरपथिया नावाच्या दुसऱ्या एका जहाजाने टायटॅनिकचा आवाज ऐकला आणि ते भरधाव वेगाने टायटॅनिककडे निघाले. Unfortunately, the Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. दुर्दैवाने कॅरपथिया हे जहाज खूप अंतरावर होते. टायटॅनिक जवळ पोहोचण्यास त्याला जवळपास 3 तास लागले. Meanwhile, the Titanic was sinking rapidly. दरम्यानच्या काळामध्ये टायटॅनिक हे जहाज जलद गतीने समुद्रात बुडू लागले होते. The crew lowered the lifeboats into the sea, but there was only enough space in the boat for a few hundred passengers. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी जीवसंरक्षक बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली, परंतु फक्त काहीशे प्रवाशांना घेऊन जाता येईल एवढीच त्यांची क्षमता होती. The Titanic had more than 2,000 people on board. टायटॅनिक या जहाजावर त्यावेळी 2,000पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. The ship began to tilt into the sea. People began to jump from the decks into the ice-cold water. आता जहाज समुद्रात झुकायला सुरुवात झाली होती. लोकांनी जहाजाच्या कठड्यावरून समुद्राच्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या मारायला सुरुवात केली.
With its lights still shining, the Titanic stood upright for a few minutes. Then, at 2:20 a.m. on 15 April, she vanished into the sea. जहाजावरील दिवे अजूनही चमकत होते तोपर्यंत काही मिनिटांसाठी टायटॅनिक जहाज समुद्रात ताठ उभे होते. त्यानंतर 15 एप्रिलच्या त्या रात्री 2:20 ते जहाज समुद्रात गायब झाले. About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. जवळपास 1500 लोक समुद्रात बुडाले होते. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे अनेक कर्मचारी जहाजाबरोबर समुद्रात पाण्याखाली गेले होते. द कॅरपथिया अराइव्ड ॲट 3:40 a.m. The ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. कॅरपथिया हे जहाज 3:40 घटनास्थळी पोहोचले. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी जीवसंरक्षक बोटी शोधल्या आणि 700 लोकांचे प्राण वाचवले. They also found chairs and pieces of wood floating on the water, but almost all of the people in the water had drowned or died of cold. त्या कर्मचाऱ्यांना काही खुर्च्या आणि लाकडाचे तुकडे पाण्यात तरंगताना आढळले, परंतु जवळपास सर्व माणसे पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावली होती. द कॅरपथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कॅरपथिया हे जहाज त्या लोकांना वाचवू शकले नाही. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप्स. टायटॅनिक समुद्रामध्ये बुडण्याच्या या घटनेने लोकांना जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडले. दे आस्क्ड व्हाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स अँड व्हाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. जहाजावर इतक्या कमी संख्येने जीवसंरक्षक बोटी का ठेवण्यात आल्या आणि जहाजावरील रेडिओ बंद का ठेवण्यात आला होता, हे प्रश्न लोकांनी विचारले. इन 1913 it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. 1913 मध्ये ठरवण्यात आले की प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना घेऊन जाता येईल एवढ्या क्षमता असलेल्या जीवसंरक्षक बोटी असल्याच पाहिजेत. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. तसेच जहाजांनी त्यांचे रेडिओ दिवसा आणि रात्री प्रत्येक तासासाठी चालूच ठेवले पाहिजेत असे ठरवण्यात आले. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. 1985 मध्ये शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. They found the ship lying in two pieces on the ocean floor at a depth of around 4,000 meters, that is 13,000 feet. पाणबुडीतील या लोकांना हे जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4,000 मीटर म्हणजेच 13,000 फूट खोल 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. Later, they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. त्यानंतर या लोकांनी त्या जहाजाच्या सांगाड्यांची छायाचित्रे काढली आणि त्यांचे काही लहान भाग पाण्याबाहेर काढले. There are many stories of bravery on that terrible night in April 1912. एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्री घडलेल्या अनेक शौर्यकथा प्रसिद्ध आहेत. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. 1998 मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी
टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट बनवला. इट इज व्हेरी सॅड फिल्म. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स द सिनेमा इन टीयर्स. हा चित्रपट अतिशय दुःखद आहे. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू असतात. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या नव्या येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.